जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। जगाला जगविणारा अन्नदाता धान्य विकून स्वतः परततो उपाशी। शेतकऱ्यांच्या मड्यावरचं लोणी खाणारे तुपाशी। शेतकऱ्यांसाठी योजना की फक्त दिखावा? सेलू बाजार समितीत बळीराजाची मोठी गैरसोय। देशाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाला सिंधी कृषी उत्पन्न बाजार समितीची सेलू उपबाजारपेठेत अक्षरशः शेतकऱ्याला यूज अँड थ्रो सारखा वापरून वाऱ्यावर सोडल्याचं संतापजनक वास्तव्य समोर आलंय। शेतमाल विक्रीसाठी दररोज सेलू बाजार समितीत येणाऱ्या शेतकऱ्यांना ना जेवणाची सुविधा, ना नाश्त्याची व्यवस्था, ना स्वच्छतागृहाची योग्य सोय। मग बाजार समिती नेमकी चालते कोणासाठी? पदाधिकाऱ्यांच्या की दलालांच्या सोयीसाठी? असा संतप्त सवाल शेतकरी करत। हिंगणघाट येथे 1 रुपया शेतकऱ्यांना जेवण गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे। सेलू येथेही शेतमालाची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्यानं येथेही 5 रुपयाच्या कुंपणावर जेवण दिले जात होते। शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या 5 रुपयात जेवण योजना गेल्या तब्बल 1 वर्षापासून बंद आहे। शेतकरी सकाळपासून संध्याकाळपर्यंत उन्हात पावसात बाजार समितीत थांबतात, पण त्यांच्या पोटाची चिंता बाजार समितीच्या प्रशासनाला नाही। केवळ कागदावरच योजना दाखवून शेतकऱ्यांची थट्टा केली जात आहे का, असा संतप्त सवाल आता शेतकरी विचारत आहे। या परिसरात सध्या चहा नाश्त्यासाठी उपहारगृह नाही। उपाशी पोटी शेतमाल विक्री करून घरी जावे लागते। शेतकऱ्यांना बाजार समितीत चहा, पाणी किंवा नाश्त्याची साधी सोय ही उपलब्ध नाही। दिवसभर कष्ट करून आलेल्या शेतकऱ्यांना उपाशी पोटी दिवस काढावा लागतो। हा शेतकऱ्यांचा सन्मान आहे की अपमान? शेतकऱ्यांच्या मालाची सर्वत्र नासाडी, स्वच्छतागृहाची दयनीय अवस्था। बाजार समितीतील पुरुष स्वच्छतागृह अस्वच्छ, दुर्गंधीयुक्त आणि वापरण्यायोग्य नाही। त्याहून लाजिरवाणी बाब म्हणजे महिला स्वच्छतागृहाला कुलूप लावण्यात आले। महिला शेतकऱ्यांनी जायचे तरी कुठे, हा प्रश्न बाजार समिती प्रशासनाला पडत नाही का? शेतकऱ्यांच्या नावावर निधी, पण सुविधा कुठे गायब? शेतकऱ्यांच्या सोयीसाठी येणारा निधी, योजना आणि घोषणांचा नेमका उपयोग कुठे होतो? शेतकऱ्यांच्या हक्काचा पैसा कुणाच्या घशात जात आहे? बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, दलालाची मनमानी कारभार याकडे पालकमंत्री यांनी लक्ष देण्याची गरज आहे। जर तात्काळ 5 रुपयाची जेवण योजना सुरू केली नाही, उपहारगृहाची व्यवस्था केली नाही आणि स्वच्छतागृहाची स्थिती सुधारली नाही, तर शेतकरी मोठे आंदोलन छेडतील, असा तीव्र इशारा देण्यात आला आहे। बळीराजाचा अपमान थांबवा। रोशन वांदिले, जनसंग्राम न्यूज, सेलू।